नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्राचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहास आणि राज्यशास्त्राची चालू वर्षासाठी बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्याचे आन्सर शीटसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्याचप्रमाणे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील तर त्याही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये अवश्य मिळतील. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. काही महत्त्वपूर्ण सूचना असतील, अशा सूचना तुम्हाला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. या सर्व सूचनांचं पालन करून आपल्याला ही बोर्डाची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली. 2. महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 3. मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मत कार्ल मार्क्स याने मांडले. ब भाग आपला असणार आहे चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा 3 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 4 जोड्या असतील, त्यात 3 जोड्या ह्या बरोबर आहेत आणि त्यातली एक चुकीची जोडी फक्त तुम्हाला ओळखायची आहे. त्याला तुम्हाला 1 मार्क्स हा मिळणार आहे. आता या गटातली पहिली जोडी ही चुकीची आहे. ती आहे कुट्टी यट्टम, केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. त्यानंतर दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे दशावतार त्यागराज. तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे दामोदर कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार. या तिन्ही जोड्या तुम्ही चुकीची जोडी म्हणायचं आहे. प्रश्न दुसरा ब भाग चुकीची जोडी 1, 2, 3 अशा या तिन्ही जोड्या तुम्ही लिहायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळतील. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा असेल 4 गुणांसाठी. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणत्याही 2. बघा एक संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पर्यटनाचे प्रकार: स्थानिक पर्यटन, प्रादेशिक पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि राष्ट्रीय पर्यटन हे 4 प्रकार आहेत. त्यानंतर दुसरं कालरेषा पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आपल्याला लिहायची आहेत या ठिकाणी. बघा ती लिहून दाखवलेली आहेत. तिसरा असेल तक्ता पूर्ण करा. ब भागामध्ये आपल्याला टिपा लिहायच्या आहेत, कोणत्याही 2. 3 टिपा आहेत, त्यांची उत्तरं आपण आन्सर शीटमध्ये नक्कीच पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न तिसरा आहे सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. त्यानंतर प्रश्न चौथा उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतार्यातच त्यांची उत्तरं असतील, ती याप्रमाणे लिहायची आहेत. प्रश्न 5वा सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 प्रश्नांची. 6 गुणांसाठी आपला हा प्रश्न असणार आहे आणि 4 दिलेले असतील. यांचे उत्तर आपण उत्तरपत्रिकेत पाहणार आहोत. प्रश्न 6वा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा, 2 गुणांसाठी. 1. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थाच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. 2. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. त्यानंतर प्रश्न 7वा चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा, 4 गुणांसाठी, कोणतेही 2. या ठिकाणी 3 विधानं दिली जातील, ते आपल्याला चूक की बरोबर ते स्पष्ट करायचं आहे आणि त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चूक आहे, तिसरं बरोबर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आपला असेल संकल्पना स्पष्ट करा, 2 गुणांसाठी, कोणतीही 1. आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आन्सर शीटमध्ये.
बघा, याप्रमाणे बोर्डचा क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल, आन्सर शीट. यावर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. या सर्व सूचना आपण आधीच तुम्ही वाचून ठेवा, म्हणजे बोर्ड परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, पहिला प्रश्न. या पद्धतीने आपण रेषा वगैरे आखायचं आहे, समास आखायचा आहे पेन्सिलीने. प्रश्न पहिला अ लिहायचं आहे त्यात दिलेल्या चौकटीत. त्यानंतर 1, 2, 3 गाळलेल्या जागा पूर्ण लिहायच्यात, आपल्या इतिहासाच्या गाळलेल्या जागा. फक्त उत्तर लिहू नका, नाही तर तुमचे अर्धा मार्क्स कट होईल. स्पष्ट अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत, त्यांचं पालन करूनच पेपर लिहायचं आहे. चुकीच्या जोड्या बघा या पद्धतीने लिहायच्या आहेत, म्हणजे 3 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा, नवीन पानावर सुरू करा. प्रश्न दुसरा, पहिला प्रश्न अ आणि ब एका पेजवर घ्यायचं आहे आणि पुढच्या पेजवर दुसरा प्रश्न लिहायचा आहे. कारण की इथं वरती आम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व करताना इथं प्रश्न लिहावा लागतो, त्यासाठी नवीन पानावरच कोणत्याही प्रश्नाची सुरुवात करायची असते. तुम्हाला मिळालेली बोर्डाकडनं आलेली आन्सर शीट ही 20 ते 22 पेजेसची असते. त्याच्यामुळे पेपर हा तुम्हाला आरामात पुरतो. म्हणून सुटसुटीत असा सुंदर अक्षरामध्ये पेपर हा लिहायचा आहे. बघा, आता प्रश्न दुसरा असेल, भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. या पद्धतीने फक्त उत्तर लिहायचं आहे. चौकट आखायची छानपैकी, तिथं कृती जशी दिली असेल तशी आखायची आणि अचूक उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. ब भाग, त्याचं उत्तर. टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. प्रश्न तिसरा, त्याचं उत्तर. प्रश्न चौथा, प्रश्न पाचवा, प्रश्न सहावा, रिकाम्या जागा. प्रश्न सातवा, चुकी बरोबर. प्रश्न तिसरा, बरोबर. त्यानंतर 8वा प्रश्न शेवटचा, टीप लिहा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण. पुढची टीप. ब भाग, 8व्या प्रश्नाचा, निवडणूक प्रक्रिया. चार्ट कंप्लीट करायचा याप्रमाणे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. पुढची कृती, 2-2 कृती आहे तुम्हाला या सोडवायच्या 4 गुणांसाठी. त्यानंतर शेवटचा प्रश्न, टीप लिहायची आहे दोघांपैकी एक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्राची बोर्ड प्रश्नपत्रिका सन 2026-27 साठी या ठिकाणी आपण
सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशाच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.